वचन वाचत असताना इकडे करायचं. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो की ही सुंदरशी दुपारची वेळ देवबापाने आपल्याला दिलेली आहे. प्रियांनो, देवबाप जर दुपारी आला तर देवबाप्पाला कुणी म्हणन का दुपारी कशाला आला? येईल म्हणता. आणि माझी तर अशी इच्छा आहे की देवबाप्पाने दुपारीच यावं. काय यावं माहिती का? कारण देवबाप्पाला दुपारच्या वेळेला विशेष करून बघायचं की प्रभूच्या सानिध्यामध्ये किती जण असतात आणि झोपण्याच्या पिरियडमध्ये किती जण असतात. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने शिष्यांना देखील सांगितलं होतं, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही जागृत राहा. प्रियांनो, आज आम्हाला बायबलचे वचन माहीत आहे. बायबलच्या वचनाला आम्ही जवळून पारखलंय, पण त्याप्रमाणे आमच्यामध्ये करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. प्रियांनो, दुपारचा असा एक समय असतो की त्या समयी सर्व वातावरण शांत असतं. बघा, तुमच्या एरियात सर्व वातावरण शांत आहे ना? येतोय का आवाज कसला? कुठल्या गाण्याचा, कुठल्या कसला? एकदम म्हणजे शांत वातावरण आहे ना. पण हेच वातावरण रात्रीच्या टायमाला बघा, कोणाच्या घरात TV चालेल, कोणाच्या घरात काय चालेल, आरडाओरडा चालेल. येतोय का कुठला आवाज? प्रियांनो, देवासाठी जेवढं करता येईल तेवढं आता करून घ्या. कारण प्रभू कोणत्याही घटकेला आता येणार आहे. तो आल्याशिवाय राहणार नाही. एक वचन बघू, आपण काढूया. योहान शुभवर्तमान 8वा अध्याय 32वं वचन. काय लिहिलंय तिथं? तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रियांनो, बायबलचं हे एक वचन आहे. काल मी या वचनावर वेगळा संदेश ऐकलाय आणि तो संदेश तुम्हाला पाठवलाय पण सकाळी. आज सकाळी जो संदेश आलाय तिथं मी बोलताना नाही, तिथं वेगळा दास बोलतो. परंतु याच मोबाईलवर त्या संदेशाची रेकॉर्डिंग मी केली. मला गरज होती का रेकॉर्डिंग करायची? आवश्यकता होती. मी ऑलरेडी तिथं होतो, वचन ऐकत होतो त्या सेवकाचं. पण देवाच्या आत्म्याने दाखवलं. हे बघा, या समयामध्ये आता माझ्या मोबाईलला जेवढे प्रियजन आहेत तेवढ्या प्रियजनांना मी तो संदेश सकाळी साधारणतः 11 वाजता का कितीला टाकला, मला टायमिंग नाही माहिती, पण मी तो संदेश सगळ्यांना टाकला. आणि जेव्हा मी सेवा क्षेत्रात कोणत्याही परिवारात जाण्या अगोदर जेव्हा पाहिलं की किती जणांनी संदेश ओपन करून पाहिलाय, तर मला दिसलं बऱ्याच प्रियजनांनी तो संदेश पाहिलेला आहे. प्रियांनो, एक जरी विश्वासणाऱ्याच्या मनातून ज्याने पण संदेश पाठवला त्याला देवबाप्पा आशीर्वाद दे, एवढं जरी म्हणलं ना, तर माझी मेहनत जी प्रभूमध्ये मी घेतली ना, मला त्याचा आशीर्वाद मिळाला. एक तरी बहीण, एक तरी भाऊ, एक तरी माता, एक तरी पिता म्हणत असन की हे दास आम्हाला रेग्युलर संदेश पाठवतात, देवबाप्पा या दासांना आशीर्वाद दे. एखाद्या जरी मनातून जरी हे शब्द निघाले ना,
देव बाप मनातले शब्द ओळखणारा देव आहे. आणि माझा विश्वास आहे की हा संदेश जो पण रेकॉर्ड होऊ राहिलाय, या संदेशातून एक तरी विश्वासणारा माझ्यासाठी वरील वाक्याप्रमाणे देव बाप्पाकडे मागणी करेल. परंतु प्रियांनो, आज कसं झालंय माहिती आहे का, आपले जे फेवरेट असतात ना पाळक लोक, फेवरेट पाळक लोक, त्यांना सबस्क्राईब केलं जातं, त्यांनाच लाईक केलं जातं, त्यांच्यावरच कॉमेंट्स दिले जातात. परंतु जे दास आत्म्याने खरेपणाने बायबलच्या वचनानुसार दाखवतात ना, त्यांना सबस्क्राईब करणारे फार थोडे. नाही, नवीन दास आहे, यांना आम्ही ओळखत नाही, यांचा ना आमचा परिचय नाही, आम्ही कसं काय यांना सबस्क्राईब करावा. मी जर असा विचार केला की महाराष्ट्रभर सर्व फॅमिलीज माझ्या परिचयाच्या आहेत का, सांगा. मी जर असा विचार केला की महाराष्ट्रातले सगळेच माझे ओळखीचे आहेत का, कुणी पण मला ॲड्रेस दिला, फोन नंबर दिला, तो मी माझ्या मोबाईलमधला सेव्ह केला आणि त्यांना निशुल्क मी माझे संदेश पाठवित आहे. पण ज्यांच्यापर्यंत माझा आवाज ऐकायला जातो, जे पण माझा आवाज ऐकतात, त्यांच्या मनामध्ये अशी प्रेरणा देवबाप देत नसेल का, लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर, कॉमेंट्स दे. परंतु ओळख नाही ना आमची, नाही ओळखीत आम्ही या सेवकाला. काही जण ओळखतात तर मग या सेवकाची ओळख वेगळी आहे. हे सेवक प्रेषित 2:38 वचनावर बोलणारे आहेत, अरे हे ओनली जीसस वाले, यांना कशाबद्दल सबस्क्राईब करायचं आपण. यांनो, ज्या देवाने तुम्हाला देवाच्या राज्यात घ्यायचं ठरवलंय, त्याने जर तुमच्याविषयी मनात शंका आणलेली नाही, तर तुम्ही सेवकांविषयी, वाचनाविषयी शंका काढणारे कोण? तुम्हाला कुठून अधिकार मिळालाय शंका काढायचा आणि वचनाला काही दोष देण्याचा आणि सेवकाला काही बोलायचा? वचनात हे पण सांगितलंय, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष काढले जाणार नाही. आज विश्वासणारा प्रेषित 2:38 वचनाच्या काही दोष काढतोय, काही त्या वचनाच्या विरोधात बोलतोय. यांनो, वचन वाचणं, वचन समजणं आणि वचनाप्रमाणे आचरण करणं हे फार महत्वाचं आहे. आज बहुसंख्य जण वचन वाचतात, वचन ऐकतात, पण त्याप्रमाणे करण्याची प्रतिक्रिया प्रभूला फार थोड्या प्रमाणात दिसत आहे. कोटपर्यंत प्रभूच्या मनातली योजना या भूतलावरचे प्रियजन पूर्ण करणार नाही. प्रियांनो, कोटपर्यंत त्यांच्या मनामध्ये शंकेचं जाळ ते साठवूनच ठेवणार. प्रभू आल्यावर मग तिथं मोकळं केल्यावर प्रभू म्हणन का, बरं झालं माझ्या समोर तो सगळं शंकेचं जाळ मोकळं केलं. समाधान होईल प्रभूला त्यावेळेला, हर्ष उत्साह होईल प्रभूला त्यावेळेला? कदापि होणार नाही. प्रियांनो, जे तुम्ही इथं करत आहात ना, त्याचंच तुम्हाला वरती प्रतिफळ मिळणार आहे. आता सध्या कुठं आलाय प्रभू? कुठं उतरून आलाय? इथं आलाय ना. सध्या कोण आहे साक्षीदार? तुम्ही आहेत ना साक्षीदार. काय दुसरे कोणी? तुम्हाला म्हणता येईल का आम्ही सोडून दुसरे साक्षीदार आहेत या ठिकाणी? तुम्ही जर या ठिकाणी प्रार्थनेला नसते बसले, देवाचा आत्मा भला उतरून आलाय, इथं देवाचं वचन शेअर झालं असतं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं असतं शेअर. म्हणून तुम्ही अतिशय किमती प्रियजन आहेत. प्रियांनो, स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण तुमचं बसणं हे अतिश्रेष्ठतेचं आहे. तुम्ही बसलात म्हणून देवाच्या आत्मेला सेवकाच्या द्वारे काहीतरी करता येऊ राहिलंय. तुम्ही जर बसले नसते तर सेवकाला काय करता आलं असतं? सेवकांनी काय केलं असतं?
म्हणून प्रियांनो, देवाची उपस्थिती, ऐकणाऱ्याची सहभागिता आणि बोलण्याची प्रक्रिया सेवकाची ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी देव बाप्पाचा आशीर्वाद आल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही बसलात, आशीर्वाद भेटावा म्हणूनच बसलं ना. कोणतं का आशीर्वाद भेटाना आम्हाला, देव बाप कसला का आशीर्वाद आम्हाला देणं, आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आणि देव बाप या बाळावर दया करणारी. आता देव बाप्पाचं लक्ष या बाळाकडे आता गेलेलं आहे आणि याचा पुरावा दाखवतो. आता काढा एक वचन, यशया जुन्या काळात स्तोत्र संहितेच्या नंतर यशया काढलं, 44वा अध्याय काढा. 26वं वचन वाचा. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूताची संदेश वचने सिद्धीस नेणारा आहे. बस पाहिलं, देवाच्या दासाच्या मुखातून जो शब्द निघाला पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, काय प्रभूचा आत्मा बोलत आहे, मी आपल्या सेवकाच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाप्रमाणे करणारा आहे. आणि दूताची जी संदेश वचने आहेत ती प्रगट करणारा आहे. या बाळाने आजच्या दिवसानंतर, बाळा बायबल वाचते तू? मी प्रार्थना करते, रात्री प्रार्थना करत असते. वाचता येतो तुला? नाही येत वाचता? हे बघ बाळा, आजच्या दिवसानंतर सकाळी, दुपारी आणि झोपण्यापूर्वी 3 वेळेस तुझी जी काही बोळी बाबडी प्रार्थना असेल ना, जी पण असेल तू जे करत असशील ती प्रार्थना कंटिन्यू करायची. किती वेळा प्रार्थना करते दिवसातून? रात्रीच करते मी. रात्री? आता सकाळची करायची, दुपारची करायची. देव बाप्पा करता 2 मिनिटाचा वेळ दिला ना, तो 2 मिनिटाचा वेळ 2 घंट्यासारखा आहे. ध्यानात ठेवायची ही बात. ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, त्यांची 2 मिनिटाची प्रार्थना आहे ना, देवाच्या नजरेमध्ये 2 घंटेची आहे. पण जे लिहिता वाचता ज्यांना येतं ना, त्यांना समजतं आम्हाला सगळं काही ज्ञात आहे म्हणून. पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, त्यांच्या प्रार्थनेला देव बाप्पाने हे प्राधान्य दिलेलं आहे. आणि माझ्याही दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करते, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. माझ्याही देखील अनफड आहे, लिहिता वाचता येत नाही माझ्याईला. पण माझ्याईने ज्या पण समयापासून प्रार्थना करायला स्टार्ट केली, मला हे माहिती नाही खऱ्यापणाने की त्यावेळेला पण आई माझी 3 टाईम प्रार्थना करत होती का किती टाईम करत होती ते मला माहीत नाही. पण आता काही वर्षापासून मी अनुभवतोय की माझी आई 3 टाईम प्रार्थना करते. आणि माझ्या आईने जेव्हापासून प्रार्थना 3 टाईम आरंभ केली तेव्हापासून आमच्या परिवारामध्ये वेगळेच देवबाप्पाचे आशीर्वाद आम्हाला दिसले. प्रियांनो, आज ख्रिस्ती व्यक्तीला ना आशीर्वाद म्हणजे काय आहे ना हे देखील समजायला तयार नाही. ख्रिस्ती व्यक्ती ना इतक्या खालच्या पातळीला स्वतः घेऊन चाललाय ना. काही ख्रिस्ती लोक का खालच्या पातळीला चाललेत माहितीये का? कारण देवाचा आत्मा त्यांच्या बरोबर बोलत नाही म्हणून त्यांच्या बुद्धीने ते तर्क काढतात. काय तर्क काढतात? प्रियांनो, काही जणांना वाटतं घरामध्ये सगळ्या गोष्टी सुसज्ज असल्या, सगळी व्यवस्था असली म्हणजे हे आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद नाही. तुम्ही भेंड्याच्या घरामध्ये राहत असले, तिथं जर तुम्ही देव बाप्पाच्या संपर्कात आणि संगतीत असले ना, तुमच्यासारखं धनवान कुणी नाही. पण तुम्ही राजमहालात राहत असले आणि तुम्ही देवाच्या संगतीमध्ये सहभागितेमध्ये जर सम्मिलित होत नाही ना, तर तुमच्यासारखा गरीब व्यक्ती पण कुणी नाही. जो व्यक्ती देवाच्या संपर्कात राहतो तोच व्यक्ती श्रीमंत आहे.
जो व्यक्ती देवाच्या संपर्कामध्ये नाही ना तो गरीब आहे. मग शारीरिक त्यांनी किती काही मिळवलेलं असलं ना, मग देव बाप्पाने सांगितलंय, काढा एक वचन, पहिले तिमथ्येचं पत्र 6वा अध्याय, मला पुस्तक द्या भेटलं, 6वा अध्याय काढा, 7वं वचन वाचा. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बघितलं, आपण जगात काही आणलं नाही, आपल्याला जगातून काही नेता येत नाही. पण मनुष्य आज याच्याच माग लागलाय, माझ्या घरात हे असावं, माझ्या घरात ते असावं, माझं घर याने सुशोभित दिसावं, माझं घर त्याने सुशोभित दिसावं. अरे देव बाप्पाची इच्छा असली ना, देव बाप जरूर ते तुम्हाला देईल. पण अथांग परिश्रम याच्यासाठी जास्त केले जातात. आणि जो कोणी या परिश्रमामध्ये आपला वेळ खर्च करतो ना, मला नाही वाटत की त्याच्याकडून बायबल वाचन, प्रार्थना चांगल्या प्रकारे होत असेल. कारण ज्याचं लक्ष जगातल्या गोष्टीकडे लागलंय ना, त्याचं लक्ष कधीच आत्मिक गोष्टीकड सहसा तसं लागणार नाही जसं लागायला पाहिजे. म्हणून देवबाप म्हणला, देहाचे चिंतन मरण आहे, आत्मेचे चिंतन जीवन व शांती आहे. देव बाप्पाला आपल्या समयामध्ये ज्या ज्या घटना, ज्या ज्या गोष्टी दिसल्या होत्या प्रियांनो, त्यातल्या काही घटना, काही गोष्टी प्रभूने या बायबलमध्ये दिल्यात. न तर सांगा, विश्वास ठेवल्यावर आम्ही जर स्वर्गात जाणारे लोक असतो, मग देव बाप्पाला हे द्यायची गरज होती का आम्हाला? कशाला दिलं शास्त्र आम्हाला? आम्ही देवाच्या संपर्कात असावं, देवाच्या सहभागितेत आम्ही असावं, देवाबरोबर आमचं नेहमी कॉन्टॅक्ट असावा. आज देवाबरोबर कॉन्टॅक्ट फार थोड्या लोकांचा आहे. पण शारीरिक जीवनामध्ये अनेक जणांबरोबर प्रत्येकाचा कॉन्टॅक्ट चाललाय. प्रियांनो, देवाच्या संगतीमध्ये वाढावं, देवाच्या संगतीमध्ये आम्ही राहावं, म्हणून देव बाप्पाने आम्हाला हे पवित्र शास्त्र दिलंय. हे पवित्र शास्त्र देण्याचा देव बाप्पाचा फार मोठा उद्देश आहे, फार मोठा हेतू आहे. देव बाप्पाने हे शास्त्र आम्हाला असंच प्रदान केलेलं नाही प्रियांनो. पण आज काही प्रियजनांना हे पवित्र शास्त्र देव बाप्पाने आम्हाला का दिलं ना, हे देखील माहिती नाही. ज्यांना पवित्र शास्त्राचा अर्थच कळत नाही ना, ते कधी पवित्र शास्त्र काढून वाचतील? प्रियांनो, पवित्र शास्त्राला हात लावणं म्हणजे देवाच्या संगतीमध्ये येणं, म्हणून याला नाव पवित्र शास्त्र दिलंय. याला स्पर्श जरी केला ना, आमची सगळी बॉडी पवित्र होऊन जाते. सगळ्या काय आमच्या शरीरातले दुर्विचार याच्या स्पर्शाने निघून जातात. म्हणून याला पवित्र शास्त्र नाव दिलंय. आणि हे जर शिवल्याने अशा प्रकारे आम्हाला आशीर्वाद आहे, हे जर आम्ही वाचलं आणि त्याप्रमाणे जर देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही करत राहिलो, तर कसे आशीर्वाद आम्हाला मिळतील? बघा, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. होसान्ना होसान्ना याचा जय जयकार कोणत्या दिवशी जास्त प्रभूच्या नावाने ऐकण्यात आला? झावळ्याच्या रविवारी, बरोबर. त्या दिवशी येशू ख्रिस्त कशावर बसला होता? गाढवावर बसला होता ना. ज्या गाढवावर येशू ख्रिस्त बसला होता आणि ज्या गाढवानी पाहिलं की अरे होसान्ना होसान्ना हे ओरडत आहेत, काहीतरी ओरडत आहेत आणि नवीन कपडे टाकीत आहेत आणि त्या कपड्यावर मी चाललोय. नवीन कपडे लोक आथरायचे, पण ऍक्च्युली त्या कपड्यावर येशू ख्रिस्ताचे पाऊल पडत होते का? कुणाचे पाऊल पडत होते? गाढवाचे पाऊल पडत होते. पण बसला होता कोण? येशू ख्रिस्त बसला होता. म्हणजे त्या गाढवावर येशू ख्रिस्त बसला होता, म्हणून ते गाढव आशीर्वादित होतं.
बघा, ध्यान देऊ नाही का प्रियांनो, येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसलेल्या असल्या कारणामुळं ते गाढव आशीर्वादित होतं आणि त्याच्या येण्या जाण्याच्या मार्गावर लोक नवीन कपडे आथरीत होते. ते म्हणत नव्हते, अरे येशू ख्रिस्ताचे पाऊल नाही पडू राहिले, इथं या गाढवाचे पाऊल पडू राहिलेत. माहित नाही हे गाढव कुठं कुठं कसं कसं फिरून आलंय आणि या नव्या कपड्यावर आपले पाऊल देतय. टाकणारे विचार करत नव्हते. ते म्हणतही नव्हते की येशूचे पाऊल या कपड्याला लागू नाही राहिले, गाढवाचे पाऊल लागू राहिलेत. पण लोकांचं लक्ष काय होतं की या गाढवावर येशू ख्रिस्त बसलेला आहे. म्हणून त्या गाढवाला कुणी हाकलीत होतं का की कपड्यावर पाय नको देऊ म्हणून, कारण येशूचे पाऊल नाही लागू राहिले, तुझे पाऊल नाही पाहिजे आम्हाला, या कपड्याला येशू ख्रिस्ताचे पाऊलाचा स्पर्श आम्हाला पाहिजे. म्हणत होतं कुणी, होसांना होसांना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, असे उद्गार काढणारे कुणी म्हणत होतं. का नव्हतं म्हणत? कारण त्यावर येशू ख्रिस्त बसलेला होता. प्रियांनो, तुमच्या हृदयात जर येशू ख्रिस्त असला ना तर तुम्ही आशीर्वादित आहात, न तर तुम्ही पण गाढवा आहात. गाढवामध्ये जर येशू असला तर त्या गोष्टीला आशीर्वाद आहे. ते गाढव आशीर्वादित का होत होतं? कारण येशू ख्रिस्त त्याच्यावर बसला होता. आता ध्यान देऊ नाही का पुढची घटना. त्या गाढवाने पाहिलं, अरे बापरे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हो काय माझा आदर, हर ठिकाणी कपड्यावर 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 मी चाललोय. त्या गाढवाने दुसऱ्या दिवशी पाहिलं, मालकाने मग जेव्हा येशू उतरला, मालकाने गाढवाला घरी नेलं, दावणीला बांधला असेल, दुसऱ्या दिवशी चारायला सोडलं. त्या गाढवाला कालचा सीन लक्षात आला, अरे काल माझ्यासाठी कपडे टाकीत होते, कपड्यावर मी चालत होतो. ते चरता चरता एका नदीच्या काठी गेलं गाढव आणि त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी काही बाया चांगले कपडे धुवून स्वच्छ वाळायला टाकलेले. गाढवाला कालचा सीन लक्षात आला. तो म्हणला, अरे कपडे टाकीत होते, मी त्याच्यावर चलत होतो, माझं किती मला कुणी काही नव्हतं म्हणत. म्हणून तो प्रयोग करण्यासाठी ज्या बायांनी ते कपडे धुवून वाळायला टाकले होते त्याच्यावर गाढव चालायला लागलं. आणि काही बायांनी पाहिलं, अरे हे गाढव, या कपड्यावर आम्ही धुतल्या घातलेल्या कपड्यावर हे गाढव चाललंय. एका बाईजवळ ते कपडे ठोकायचं असतं ना, बेलण्या टाईप, तिने ते बेलनं घेतलं, गपचूप आले, गाढवाला फानकणी बसवलं. गाढवाने ते मार खाल्ल्याबरोबर दूर पळालं आणि ते गाढव म्हणलं, अरे काल मला या कपड्यावर प्रत्येक जण जाऊ देत होता, कुणी मारलं नाही, कुणी मला विरोध नाही केला, पण आज मी या कपड्यावर पाऊल दिलं तर मला जोराचा फटका मारला. का बरं केलं असं त्या बायांनी असं? काल नाही मारलं पण आज मारलं, काय कारण आहे? काल त्या गाढवावर येशू ख्रिस्त बसलेला होता म्हणून मारण्यात आलं नाही, पण आज त्या गाढवावर येशू ख्रिस्त नव्हता म्हणून बायांना वाटलं आमचे धुतले घातलेले कपडे हा गाढव घाण करतोय, त्याला मारण्यात आलं. आमचं जीवन पण असंच असलं पाहिजे. आमच्या जीवनात जर येशू ख्रिस्त असला ना प्रियांनो, तर सैतान आम्हाला कधी टोले मारणार नाही, त्याला आम्हाला टोले मारता येणारच नाही. पण जर आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त अंदर बाहेर असलं ना, मग सैतान टोले मारल्याशिवाय राहणार नाही. सांगा, आज कोणत्याही परिवारामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत ना, आहे ना प्रॉब्लेम? आहे का कोणता परिवार म्हणतो का मी बिना प्रॉब्लेमीचा आहे?
प्रियानो, आमची देवाबरोबर तशी संगती आज आम्ही ठेवत नाही, जशी संगती ठेवण्याची देव बाप आमच्याकडून अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा आम्ही देवाची पूर्ण करावी म्हणून हे पवित्र शास्त्र आज आम्हाला देण्यात आलंय. याच्यामध्ये बघा आणि व्यवस्थित चाला. पण किती जण आज याच्यात बघतेत? काही जणांना बघायलाच वेळ सापडत नाही, अजिबात बघत नाहीत. कुणी कुणी तर स्पर्श देखील करत नाहीत याला. ते म्हणतात, ब्रदर इतके बिझी आम्ही, याला स्पर्श करायला आम्हाला वेळ नाही. सांगा प्रियांनो, असं वातावरण, असे शब्द एखादा विश्वासणारा जर आपल्या मुखातून काढतो तेव्हा देव बाप्पाला कसं वाटत असन? कसं वाटत असन? आनंद वाटत असन देव बाप्पाला? हर्षकरण देव बाप. आणि म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. बोलताना काय म्हणते? आम्ही स्वर्गात जाणारे आहोत. ज्यांनी कधी पवित्र शास्त्राला हात लावलं नाही, विचार करा त्यांचं जाणं स्वर्गामध्ये कसं असन? कसं असन स्वर्गामध्ये जाणं? प्रियांनो, अंतिम समयामध्ये सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांना प्रभू जाग करणार आहे. प्रभू म्हणत नाही तुम्ही काम नका करू, कारण प्रभूने काम करण्याचा शाप दिलाय. तो शाप आम्ही भरतच आहोत या ठिकाणी. परंतु देवाने असं कुठं सांगितलं नाही ना की माझं शास्त्राला हात लावू नको, वाचू नको. सांगितलं का असं कुठं? प्रियांनो, आम्ही रेग्युलर शास्त्र वाचणारे प्रियजन देवाच्या नजरेमध्ये देवाला दिसावेत म्हणून दासांना आजही देवबाप निरनिराळ्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने घरोघरी सेवेला प्रभू पाठवित आहे. देवाचा सेवक वेळ घालवायला येत नाही. देवाच्या सेवकाजवळ या गोष्टीसाठी वेळच नाहीये. देवाच्या सेवकाला फक्त देवाचं नाव उंच करण्यासाठी वेळ आहे. प्रियांनो, अतिशय धन्य तुम्ही. मी जर नसतो आलो, असे बसले असते का तुम्ही? बसले असते का? सांगा मला. इतकी शांत रीतीने, इतकं ध्यान देऊन तुम्ही ऐकलं असतं का काही? म्हणून प्रियांनो, तुम्ही स्वतःला कधी बिना कमजोर समजू नका. खूप आशीर्वादित आहे तुम्ही की देवाचा शब्द तुम्ही या समयाला ऐकत आहात. बघा, जोपर्यंत गाढवावर येशू होता, गाढवाचा सन्मान होता. पण ज्या वेळेस येशू गाढवावरून उतरला, त्या गाढवाची किंमत काही नाही राहिली. तसं आमच्या जीवनात पण येशू असला तर आम्हाला काही किंमत आहे. आमच्या जीवनात जर येशू नसला ना तर आमची पण दशा त्या गाढवासारखी आहे. आता आपल्या जीवनात येशूला ठेवायचं का नुसतं गाढवासारखं जीवन जगायचं हे ठरवणं तुमच्या हातात आहे. आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी आत्मिकरित्या तुम्ही जागं व्हावं यासाठी या दासाला या ठिकाणी देवाने पाठवले. आल्याबरोबर विचारलं, होतं का माहिती मी येणार आहे? काय म्हणले तुम्ही? नव्हतं माहिती आम्हाला तुम्ही येणार आहे. यांनो, एक दिवशी येशू ख्रिस्ताचं आगमन असंच होणार आहे. आणि जे प्रियजन दुपारच्या समयी जागे राहतात ना, ते प्रियजन अतिशय धन्य प्रियजन आहे. भले काही प्रियजन दुपारच्या टायमाला बायबल वाचित नाही, प्रार्थना नाही करत, हरकत नाही. पण त्या प्रियजनांची दुपारी जागण्याची प्रतिक्रिया देवासाठी आशीर्वादित आहे. न तर बघा, बहुसंख्य प्रियजन दुपारच्या टायमाला बघा काही जण असे झोपतात ना, तर कुणी 5:30, कुणी 6ला पण उठत. 5:30, 6ला उठते. त्यांना वाटतं आता माझी झोप झाली. पण जे प्रियजन झोपत नाही ना प्रियांनो, ते प्रियजन देवाच्या नजरेत अतिशय मूल्यवान लोक आहेत. आणि तुम्ही जर दुपारच्या वेळेला प्रार्थना केली, बायबलचा एखादा अध्याय वाचला,
विचार करा प्रियांनो, तुम्ही देवाच्या नजरेत कसे असणार आहे? ताऱ्यासारखे देवाच्या नजरेत तुम्ही असणार आहे. जसं दानिएलच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनात लिहिले ना, काढूया ते वचन. दानिएल 12वा अध्याय 3रं वचन. जो पण विचार आणि जो पण रेफरन्स देवबाप दाखवेल तो आपण लगे बायबलमधून तपासू की खरंच तसा आहे का मी काहीतरी सांगतोय. दानिएल नाही, इकडे पलटा. इर्मायानंतर येच केलं लागल. आता येच केलं लागल. नाही, फार लांब आले. घ्या मागं घे. हां बघा, आता येच केलं. दानिएल नाव येईल. हे कोणतं आलंय? हां, याच्यानंतर लगेच दानिएल नाव येईल. आलं? 12वा अध्याय काढा. 3रं वचन वाचा. जे शून्य असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकास धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. काय म्हटलंय? दुपारचं बायबल वाचन प्रार्थना करणारे हे देखील प्रकाशात असतील, आणि जे कुणी आपल्या विश्वासणाऱ्याला खऱ्या देवाच्या संगतीत आणणारे आहे ते ताऱ्यासारखे झळकतील. दोन्ही गोष्टीचा आशीर्वाद देव बाप्पाने एका वचनात ठेवलेला आहे. सांगा प्रियांनो, या दोन्ही पैकी एक आशीर्वाद घ्यायला तुम्हाला आवडेल का नाही? तर म्हणतात नको, आम्हाला कोणताच आशीर्वाद नको. आम्ही जे जागर राहतात ना दुपारचं, बस एवढंच आशीर्वाद आम्हाला पुरे म्हणन का तुमचा आत्मा? म्हणून प्रियांनो, दुपारच्या वेळेला एक 5 मिनिटाचा वेळ किंवा 10 मिनिटाचा वेळ जर तुम्ही देव बाप्पाला दिला ना, त्या वेळेची किंमत तुम्हाला काय वाटणार नाही. पण देव बाप त्या वेळेची किंमत जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवीन, आणि जेव्हा तिथं तुमचं जाणं होईल त्यावेळेला त्या वेळेची किंमत तुम्हाला तिथं दिली जाईल. आम्ही काय केलेलं असलं तर आम्हाला काही भेटन, आम्ही जर काही केलेलंच नसलं तर प्रियांनो, आम्ही काहीतरी करणारे प्रियजन असावे. म्हणून आदास निरनिराळ्या ठिकाणी देवाच्या नावाने जातोय, आणि आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही ऐकत आहात की काय ऐकू राहिला? प्रियांनो, यहूदा इस्करियोतला जरी दुष्ट लोकांनी फुसलून येशूला पकडून देण्याचं फुसलावलं होतं, पण यहूदा इस्करियोत जवळ गोल्डन संधी होती. कोणती संधी होती? की त्यांनी जे दुष्टांनी सांगितलं होतं की असा येशूचा मुका घे, म्हणजे आम्हाला कळन की हाच तो आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, आणि हाच म्हणतो की मी देव आहे, मी सर्व काही आहे. येशूशी किती जण हुज्जत घालायचे. येशू जेव्हा बोलायचा तेव्हा म्हणायचे आम्हाला मोशेच्या नियमशास्त्रामध्ये तर असं काही दिसलं नाही, हा काय बोलतोय आमच्याशी. त्यांना ती भाषा कळत नव्हती येशूची, कारण त्यांना फक्त नियमशास्त्राची भाषा माहिती होती, आणि नियमशास्त्राच्या भाषेचे ते अभ्यासक होते. म्हणून येशूचे काय बोलायचं ना नवीन पद्धतीचं ते त्यांना कळत नव्हतं. येशू ख्रिस्त म्हणायचा, हे 46 वर्ष मंदिर बांधलेलं आहे, हे पाडा मी 3 दिवसात बांधीन. ते म्हणले 46 वर्ष या मंदिराला बांधायला लागले, आणि हो म्हणतो हे पाडा मी 3 दिवसात या मंदिराला उभारीन. त्यांना ते मंदिरच कळत नव्हतं कोणतं. त्यांना वाटायचं हे इथं मातीचं मंदिर, ते असं धरून चालायचे. पण येशू ख्रिस्त या मंदिराची बात करायचा, हृदयरूपी मंदिराला मी 3 दिवसात उभारीन आणि त्याच्यात मी येईन, ही भाषा येशू बोलायचा. पण यांना कळत नव्हतं, यांना नियमशास्त्राचीच भाषा कळायची.
म्हणून ती येशूला गोटे घ्यायचे मारायसाठी. तू काय बोलतोस आम्हाला कळत नाही, तू देवाविरुद्ध बोलतोस, आम्हाला तुझं हे बोलणं मान्य नाही, असे येशूला त्यावेळेस म्हणत असतील. किती दुर्भाग्य यहूदा इस्करियोत, त्याने येशूच्या गालाचा मुका घेतला. म्हणजे कशाचा मुका घेतला माहिती का? स्वर्गाचा मुका घेऊन नरकात गेला. येशूच्या गालाचा मुका घेणं म्हणजे त्याने स्वर्गाचा मुका घेतला, नरकात गेला. आला का नाही 30 रुपये घेऊन परत त्या लोकांकडं, म्हणला निष्पाप व्यक्तीला मी धरून दिला, हे धरा पैसे आणि त्याला सोडा. पण त्यांनी सोडलं का येशूला? ते काय म्हणले, तुझ्या कामाची तुला मजुरी दिली, हिचं काही कर, आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यांनी ते 30 रुपये घेतले, फेकून दिले तिथं आणि गेला. जाता जाता गळफास घेतला. म्हणजे त्याने थोडक्यात येशूचा मुका घेतला, म्हणजे स्वर्गाचा मुका घेऊन नरकात गेला. आणखी एका व्यक्तीचं वर्णन नाही बायबलमध्ये. स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा होता, स्वर्गाच्या दरवाज्यावर. तरी प्रभूला म्हणला, प्रभू मी स्वर्गात जाण्यासाठी काय करू? येशू म्हणला, अरे स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा आहे, तरी याला कळा नाही की मी स्वर्गात जाण्यासाठी काय करू. मग येशूने त्याला निहाळून बघितलं, अरे हा धनवान आहे गड्या. मग येशू म्हणला, तुझा आसन नसन ते सर्व गोरगरिबाला देऊन टाक आणि माझ्या मागे ये. हे शब्द ऐकले, मनामध्ये खिन्न झाला, दुःखी झाला. अरे स्वर्गात जाण्यासाठी येऊ म्हणतो, सगळं तुझा आसन नसन ते गोरगरिबाला दे, एकदम तू रिकाम हो, म्हणजे तुला स्वर्गात येता येईल. नाही राव, हे करणं माझ्याच्याने नाही जमणार. मी तर पैशावर लय प्रेम करणार आहे, पैसे माझ्यासाठी तर लय आती आहेत. बघा प्रियांनो, देवाचा आत्मा जर बोलायला लागला ना, तर देवाचा आत्मा बोलल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, ज्यांना देव बाप्पाने आज दिलेला आहे ना, ज्यांना देव बाप्पांनी दिलेला आहे, ते प्रियजन बघा आजच्या परिस्थितीमध्ये कसे आहेत. प्रियांनो, धनवानाचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणं हे कठीण म्हटलंय ना. देव बाप्पांनी योग्य शब्द बोलले. धनवान व्यक्तीला कधीच कोणाला 2 पैसे देण्याची इच्छा होत नाही, कधीच प्रेरणा होत नाही की हे 2 पैसे राहू दे म्हणून तुम्हाला. बघा, धनवान व्यक्ती माझ्या अनुभवातून मी गेलेलो आहे, सेवेमध्ये अनेक ठिकाणी मला अनुभव आलेला आहे. जे धनवान व्यक्ती आहे ना, स्व इच्छेने कधी त्यांनी 2 पैसे नाही दिले. हा प्रभूचं दान त्यांनी दिलं, तो भाग वेगळा आहे. पण स्व इच्छेने धरा, हे आम्ही तुम्हाला देतो.